वैचारिक विभागातील प्रकरण पहिले आहे भाषा आणि लोकजीवन. कुसुमावती देशपांडे यांचे हे आपण अभ्यासणार आहोत. कुसुमावती देशपांडे यांनी विदर्भ साहित्य संमेलनाचे जे अध्यक्षस्थान भूषवले होते जबलपूर येथील, त्या अध्यक्षीय भाषणाचा सारार्थ म्हणजे हा पाठ आहे. या पाठामध्ये भाषा आणि लोकजीवन याबद्दल कवयित्रीने चिंता व्यक्त केलेली आहे. त्या म्हणतात, भारतामध्ये विविध भाषा बोलल्या जातात. विविध जाती, पंथ आणि धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. विविध समुदायाचे लोक भारतामध्ये राहत असताना आणि त्यांच्या विविध भाषा असतानासुद्धा आपण सर्वजण एकत्रित एकोप्याने राहू शकत आहे. याचं कारण म्हणजे प्रत्येक भाषा जी आहे ही प्रत्येक भाषेने किंवा प्रत्येक भाषिकाने, प्रत्येक समुदायाने आपली आपली भाषा जी आहे ही जपण्याचं आणि जोपासण्याचं कार्य केलं आहे. अगदी प्राचीन संस्कृतीपासून हे कार्य अव्याहतपणे सुरू आहे. आणि या भाषा मराठी, हिंदी, गुजराती, तमिळी, कोकणी, कर्नाटकी, मल्याळम अशा वेगवेगळ्या प्रकारच्या विविध भाषा बोलल्या जात असूनही भारत हा एक देश किंवा एक राष्ट्र आणि एक समुदाय म्हणून काय आहे तर एकात्मतेची जाणीव निर्माण करून देणारं राष्ट्र आहे. जगाच्या पाठीवर इतकी विविध धर्म आणि विविध भाषा बोलणारा एक देश जो आहे तो भारत आहे. मग जर अशी विविधतेत एकात्मता जर आपल्या देशामध्ये आहे तर ही विविधतेतील एकात्मता लेखिका म्हणते की एखाद्या वटवृक्षासारखी आहे. आणि या वटवृक्षा जसा एक वटवृक्ष आणि त्याच्या असंख्य ज्या शाखा आहेत तशा भारतामध्ये विविध भाषांच्या शाखा पसरलेल्या आहेत. आता या भाषांची निर्मिती जी आहे ती विवादास्पद आहे की एका भाषेतून इतर भाषा निर्माण झाल्या की इतर भाषेतून एक भाषा निर्माण झाली, यात आपल्याला जायचं नाही आहे. कारण एका भाषेचा उगम होतो आणि ती भाषा विस्तारित जाते, तिचं स्वरूप बदलत जातं. आपण मराठीचा जरी विचार केला तर सर्व प्रांतांमध्ये मराठी ही सारख्या प्रमाणात किंवा वेगळ्या स्वरूपामध्ये ती बोललेली आपल्याला जाणवून येते. मराठी प्रमाणभाषा वेगळी असते तर बोलीभाषा तिच्या विविध असतात, उपशाखा तिच्या विविध असतात. मग अशा प्रकारे या वेगवेगळ्या भाषांचं जे प्रतिनिधित्व आहे की किंवा एक प्रतिबिंब म्हणता येईल त्याला, की जे संस्कृतीचं प्रतिबिंब, समुदायाचं प्रतिबिंब जे आहे ते हे भाषेच्या माध्यमातून जपण्याचं कार्य केलं जातं. विविध प्रकारच्या रूढी परंपरा ज्या आहेत ह्या भाषेच्या माध्यमातून तो समुदाय जो असतो तो जपत असतो आणि त्यातून त्याची संस्कृती निर्माण होते. भारताला अतिप्राचीन अशी संस्कृती लाभलेली आहे, सनातनीय संस्कृती लाभलेली आहे. ही संस्कृती जोपासण्याचं काम प्रामुख्याने भाषेने केलेलं आहे. आणि जसजशी ही भाषा इतर भाषा त्यामध्ये येत गेल्या किंवा इतर भाषिकांची आक्रमणं होत गेली तसतशी ही भाषा अधिक समृद्ध बनत गेली. भाषा कधीही परआक्रमणाने किंवा परभाषेने ती लयात जात नसते. तर मूळ भाषेचं जे बीज आहे, जी प्रवृत्ती आहे ती तीच राहते, परंतु इतर भाषा त्यामध्ये सामावल्या जातात आणि ती भाषा अधिकाधिक विकसित होत जाते किंवा अधिकाधिक समृद्ध होत जाते. भारतात जुन्या परंपरा आपण आजही टिकवून ठेवून आहोत, परंतु आपण नव्यांचाही स्वीकार केलेला आहे. तसेच भाषेचे स्वरूपही परिणामतः हे सतत बदलणारे असते किंवा ते असायलाही हवे. भाषा ही परिवर्तनशील असणं गरजेचीच आहे. अगदी अपभ्रंश प्राकृत भाषा मराठीचं जरी स्वरूप असलं तरी आणि आपण आज बोलत असलेली भाषा यामध्ये आपल्याला भिन्नत्व दिसून येतं. मग या भाषेचे वेगवेगळेपण जपत असताना आपल्याला आपलं राष्ट्रीयत्वसुद्धा जपणं गरजेचं आहे. कुठली एक भाषा श्रेष्ठ किंवा हा देश किंवा हे राष्ट्र एक भाषाधिष्ठित नाही, जसं एक धर्मनिष्ठित नाही आहे तसं एका भाषेचा आपण पुरस्कार करू शकत नाही. परंतु असं असलं तरी आपल्याला एक राष्ट्रभाषा असायला हवी म्हणून आपल्याला हिंदीचा स्वीकार आपण केलेला आहे. राष्ट्रभाषेचा दर्जा त्याला प्राप्त झालेला आहे. परंतु शैक्षणिकदृष्ट्या जर विचार केला तर इंग्रजी भाषा जी आहे ही काय झालेली आहे तर सर्वच क्षेत्राला तिने व्यापून घेतलेलं आहे. मग अगदी आता शालेय क्षेत्रातही इंग्रजी भाषेचं प्रचंड अतिक्रमण झालेलं आहे. मराठी भाषा किंवा प्रादेशिक भाषा ज्या आहेत ह्या काय झालेल्या आहेत, एका बाजूला पडलेल्या आहेत किंवा त्या अगदी
एका साईडला गेलेल्या आहेत, एका प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने प्रवास करताना आपल्याला दिसत आहे. त्या तुलनेत इंग्रजी भाषा झाली ही काय झालेली आहे, तर सगळीकडे प्रचारित आणि प्रसारित झालेली आहे. आता लेखिकेला ही चिंता आहे की जर आपल्याला आपल्या प्रादेशिक भाषा जपायची असेल, जर आपल्याला आपलं राष्ट्रीयत्व जपायचं असेल, तर आपल्याला भाषेकडे वळणं नितांत गरजेचं आहे. प्रत्येक प्रदेशाची प्रादेशिक भाषा जपणं गरजेचं आहे. ज्या प्रदेशाची ज्या समुदायाची जी भाषा आहे त्यांनी त्या भाषेचा आदर राखावा किंवा त्या भाषेचा प्रचार प्रसार करावा. परंतु इतर ज्या समुदायाच्या ज्या भाषा आहेत त्या भाषेचा पण आपल्याला प्रचार प्रसार किंवा आदर राखणं आपल्याला गरजेचं आहे. कुठलीही एक भाषा श्रेष्ठ म्हणून चालणार नाही. मी महाराष्ट्रीयन आहे म्हणून मराठी श्रेष्ठ म्हणता येणार नाही. मी गुजराती आहे म्हणून गुजराती श्रेष्ठ म्हणता येणार नाही. पण गुजराती श्रेष्ठ नाही किंवा मराठी श्रेष्ठ नाही असं मुळीच नाही. तर महाराष्ट्रात मराठी भाषेचा दर्जा टिकवणं, वाढवणं, तिचा विकास करणं हे महाराष्ट्रीयन मराठी माणसाचं कर्तव्य आहे. तसं प्रत्येक प्रांताने आपापली भाषा, आपली संस्कृती जपणं नितांत गरजेचं आहे. या सर्व प्रांतांनी आपल्या संस्कृतीला जपत, आपल्या भाषेला जपत, आपल्या सांस्कृतिक मूल्याचं संवर्धन करत आपली संस्कृती, भारताची जी संस्कृती आहे एकात्मतेची, विविधतेतील एकात्मता, ती आपल्याला टिकवणं गरजेचं आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला आपल्या भाषेचा स्वविकास करणं गरजेचं आहे, हे लेखिका स्पष्टपणे नमूद करत आहे. आणि विशेषतः आता जर मराठी भाषेचा जर विचार करायचा म्हटलं तर मराठी भाषा जी आहे, मराठी भाषेचं जे स्वरूप आहे किंवा मराठीवर आपण आज जे बोलीवरती जे आक्रमण होत आहे, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांमधून, साहित्य संमेलनांमधून चर्चा केली जाते किंवा त्याबाबत चिंताही व्यक्त केली जाते. परंतु ज्या ठिकाणी चिंता व्यक्त केली जाते त्याच ठिकाणी आपण आपल्या पाल्यांना किंवा विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये इंग्रजी माध्यमातून शिकवत आहोत. आणि मग या इंग्रजी माध्यमाचा बडेजाव किंवा या इंग्रजी माध्यमातून शिकलेली ही जी मुलं आहेत ही मराठीकडे दुर्लक्ष करण्यात यात काही प्रश्नच नाही. मग मराठी टिकवण्यासाठी आपल्याला मराठी वाचावी लागेल, मराठीत लिहावं लागेल, मराठीत बोलावं लागेल, तरच ही भाषा समृद्ध होऊन ती टिकू शकेल. आणि जर मराठी टिकणार असेल तरच महाराष्ट्र आणि मराठी माणूस टिकणार आहे, हे या ठिकाणी लेखिका आपल्याला स्पष्ट करत आहे. आणि प्रत्येक संस्कृतीने जोपर्यंत आपल्या संस्कृतीचा किंवा आपल्या राष्ट्राचा विकास करण्यासाठी आपल्या प्रादेशिक भाषेवर भर देत नाही किंवा प्रादेशिक भाषेचं संवर्धन, मूल्यवर्धन जोपर्यंत ती भाषा करत नाही, तोपर्यंत ती संस्कृती टिकवून ठेवणं किंवा विकसित करणं अशक्य होऊन जातं. आणि नेमकी हीच भीती त्या ठिकाणी लेखिकेला जाणवत आहे की मराठीचं जे जुनं वाङ्मय आहे, याबद्दल जुनं वाङ्मय विषय समजत नाही म्हणून आजची पिढी त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आणि नवीन मराठी वाङ्मयामध्ये आहेच काय म्हणून कुणी त्याला वाचन करत नाही. मग आपल्याला जर या परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून आणायचं असेल तर जाणीवपूर्वक आपली प्रादेशिक जी बोली आहे, जी भाषा आहे, यामध्ये लिखाण करणं, वाचन करणं आणि तिचं मूल्य संवर्धन करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. तरच आपण मराठी पण टिकवू शकू, महाराष्ट्र आपल्याला टिकवता येईल. अन्यथा महाराष्ट्र हा केवळ एक भौगोलिक प्रदेश म्हणून ओळखला जाऊ शकेल, अशी विपरीत परिस्थिती आज लेखिका म्हणतायत की ती दिसून येत आहे. याकरिताच आपल्याला या प्रकरणातून याची प्रकर्षाने जाणीव होते. जर मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर तिचा प्रचार आणि प्रसार करणंही तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला हे मराठीचं मराठीत्व पण, महाराष्ट्र पण आपल्याला टिकवून ठेवता येईल. धन्यवाद.